Can I have that? Yes, there we have 2 pools. If you want that big pool also you can use it. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर आम्ही आत्ता आहोत नॉर्थ गोव्यामध्ये. सो दिस इज अवर रिसॉर्ट, प्रायव्हेट बीच रिसॉर्ट आहे हे. आणि ही आहे आमची बेडरूम. पाहू शकता तुम्ही. स्विमिंग करूयात आपण तेजात. येस. आणि सनसेटचा वेट करूयात, पाहूयात आपण. वेट बेबी, आय विल शो देम. वाव, यू लुक हँडसम. आता मस्तपैकी आम्ही सनसेटचा वेट करणार आहे. येस. तिथेच बसणार आहे. हे पाहू शकता तुम्ही फ्रंटला. अँड देन आम्ही स्विमिंग करू. खूपच भारी प्रॉपर्टी आहे. सनसेट होताना पाहणारे आणि एन्जॉय करणारे व्ह्यूचा. समोर मस्तपैकी बीचवर बसणारे. आणि तुम्ही या साईडला पाहू शकता, खूप छान असा स्विमिंग पूल आहे. ॲक्च्युली 2 स्विमिंग पूल आहेत. एक त्या साईडला सुद्धा आहे आणि ओव्हरऑल सराउंडिंग एरिया तर खूपच मस्त आहे. सो येस. आणि स्पेशली आम्ही गोव्याला यायचं कारण म्हणजे विशालचा बड्डे आहे उद्या. तेजल मस्तपैकी ते बसली आहे आणि रिलॅक्स होतीये. विशाल हे बघ किती छान स्नॅप घेतलाय. वाव, भारी घेतलाय का खरंच. तेजल, हाऊ आर यू फिलिंग? ऑसम. खूप भारी वाटतंय. फर्स्ट टाइम इतकं रिलॅक्स, ते पण गोव्यामध्ये. इतकं छान क्लायमेट झालं आहे. ओव्हरऑल सर्व सिनॅरिओ खूपच भारी आहे. आज माझी तब्येत इतकी ठीक नव्हती, पण इथे आले आणि इथलं ॲम्बियन्स, इथलं वातावरण पाहून इतकं भारी वाटतं. प्रायव्हेट बीच रिसॉर्ट असल्यामुळे जास्त क्राऊड नव्हतं. फक्त जे रिसॉर्टवरती स्टे करतात तेच होते. त्यामुळे खूपच सुंदर वाटत होतं. आणि आता सनसेट होत होता. आम्ही मस्तपैकी छान एकत्र बसून सनसेटचा व्ह्यू एन्जॉय करत होतो. हे पूर्ण जे आहे हे आमचं रिसॉर्टच आहे. मी खूप छान असे स्नॅप घेतले आणि ते मी माझ्या इंस्टाग्राम पेजला अपलोड केले. कॉफी विथ बनाना शेक आम्ही ऑर्डर केला आणि मस्तपैकी गप्पा मारत क्वालिटी टाईम स्पेंड केला. तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर असा सनसेट होत होता. आणि हे जे रिसॉर्ट आहे हे प्रायव्हेट असल्यामुळे जास्त क्राऊडेडसुद्धा नव्हतं. खूप मस्त होतं. मला तर वेटच होत नव्हता. त्यानंतरनं मी लगेचच बीचवरती वॉक करायला स्टार्ट केला. तुम्ही बीच पाहू शकता, व्हाईट सँड बीच होता पूर्णपणे. अँड इट वॉज नाईस एक्सपिरियन्स टू स्टे हिअर. चप्पल ठेवलेले आहेत काढून. आणि आता आम्ही मस्तपैकी असंच बीचवरती छानपैकी वॉक करणार आहे. या बीचवरती क्राऊड जो होता तो सर्व रशियन होता. आता थोड्याच वेळामध्ये सनसेट होणार आहे आणि खूप भारी व्ह्यू आहे. छान असे दिसतात आहेत बीचवर. पाहूयात. लेट्स गेट इनसाइड अँड डू सम शॉपिंग. ऑलमोस्ट आम्ही 1 आवर तरी वॉक करत होतो बीचवरती. खूप लाँग वॉक केला. त्यानंतरनं आमच्या रिसॉर्टच्या समोरच कबाना होता. तिथे आम्ही मस्तपैकी बसलो. पुन्हा कॉफी ऑर्डर केली आणि छानपैकी जे वेव्ज येत होत्या समुद्राच्या त्या पाहत होतो. सो दिस इज अवर रेस्टॉरंट. आणि इथे मस्तपैकी आम्ही डिनर केलं. त्यानंतरनं 12 वाजले आणि हे तुम्ही पाहू शकता, हा सेटअप बड्डेसाठी आम्ही करून घेतला होता, स्पेशली विशालसाठी. तुम्ही पाहू शकता कोणीच नव्हतं आजूबाजूला. आणि वीचा बड्डे सेलिब्रेट केला आम्ही दोघांनी सुद्धा. ॲम्बियन्स पण मस्त होता, एक वेगळाच फील होता. आम्ही दोघेही खूप हॅप्पी होतो. वाव, मेरी मछली गई पानी के अंदर. खूप छान स्विमिंग करतो विशाल.
हे गाईज, दिस इज अर्ली मॉर्निंग व्ह्यू फ्रॉम अवर रिसॉर्ट आणि तुम्ही या साईडला पाहू शकता. इकडे ब्रेकफास्ट काउंटर आहे आणि आता मी मस्त ब्रेकफास्ट करते. चेकआउट करतो आता रूममधून आणि आता आम्ही जातोय नेक्स्ट लोकेशनला. जवळच इथून तर पाहूयात. त्याच्यात गॉगल वगैरे घेतलं का तुझं? नाव वी आर हेडिंग टू आवर नेक्स्ट लोकेशन आणि पिक्चर्समध्ये मी पाहिलं होतं ते खूपच छान आहे. सो लेट्स सी हाऊ इट इज. सो येस, विशालने कार आणलेली आहे. मराठी समजते आपको ना? आता चेकआउट झालेला आहे. मस्त स्टे होता. प्रॉपर्टी खूप छान होती आणि आज ऑफिशियली बर्थडे आहे माझा. हॅपी बर्थडे विशाल. थँक्यू. आणि भारी वाटते बर्थडे आणि दुःख पण होते मोठा झालो याचं. पण तू जसं जसं मोठं होतोस तसा खूपच सुंदर दिसायला लागलास. ते तर आहे. थँक्यू. चलो ब्लॉग कंटिन्यू करा. फायनली आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आलेलं आहे अझोरा. पार्किंग आय गेस समोर नसेल, दुसरीकडे असेल. एंटर केल्यानंतर त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंक सर्व केली आणि वेटिंग पिरियड होता. 2 वाजता चेक इन टाईम होता अझोराचा आणि आम्ही लगेज वगैरे इथेच ठेवले. पाहूनच असं वाटत होतं की आपण कुठेतरी वेगळीकडेच आलो, कारण की ओव्हरऑल सराउंडिंग एरिया तुम्ही पाहू शकता. बाली फिलिंग येत होते आम्हाला. पूर्ण बांबू ट्रीज, बनाना ट्रीज होते आणि खूप सुंदर वाटत होतं. हे जे आहे हे यांचं रेस्टॉरंट होतं. रेस्टॉरंट पण एकदम ॲस्थेटिक वाटत होतं. जो स्टे आहे तो अझोरामध्ये आणि आम्ही तुम्हाला क्विक असा रूम टूर देणार आहे. आणि तुम्ही देणार आहे. Yes. कमीच आहे. पहा, ही आहे रूम. वाव, सच अ कोझी रूम. येस. आणि बेड पण खूप सॉफ्ट आहे. येस. त्यानंतर कलर्स खूप भारी आहेत. ब्लू कॉम्बिनेशन. ही जी थीम आहे ही ग्रीकमध्ये सॅन्टोरिनी. टीव्ही स्टेशन पाहू शकतो. You are going to see the best view, guys. Wow. तुम्हाला पूर्ण ऍक्सेस आहे, प्रायव्हेट ऍक्सेस आहे तुमच्या रूम मध्ये स्विमिंग पूल साठी. Wow. बाली वाईब्स आहेत आणि ग्रीक सारखं जे सॅन्टोरिनी आहे तसं थीम बनवलं. म्हणजे Yes. दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे. खूप भारी आहे. आय लाईक दिस प्रॉपर्टी. मला तर एंटर केल्या केल्याच असं वाटत होतं की आपण बालीमध्ये आलोय. इथे तुम्ही हिल आउट करू शकता, रिलॅक्स होऊ शकता. मजा येईल आपल्याला. येस. ब्रेकफास्ट करण्यासाठी. खूपच कोझी अशी आमची ही रूम होती. सॅन्टोरिनी टच त्यांनी दिला होता. पूर्ण व्हाईट आणि ब्ल्यू थीम होती आणि लगेचच बाहेर स्विमिंग पूल होता. हे गाईज, तर आम्ही दुपारी थोडासा नॅप घेतला, पॉवर नॅप, आणि त्यानंतर आता रेडी झालोय. खूप सारे पिक्स क्लिक केलेत आम्ही दोघांनी सुद्धा. वन ऑफ द बेस्ट प्रॉपर्टी आहे आम्ही आतापर्यंत स्टे केल्यापैकी. येस. तर खूप हायली छान आहे. रिकमेंडेड आहे. येस. आणि पूर्ण जो इथला ग्लॅमर आहे तो खूपच भारी आहे. हो. आणि अजून विशालचा बर्थडे संपलेला नाहीये. Yes. तेजल मस्तपैकी अजून सेलिब्रेट करणार आम्ही आहे. संध्याकाळी खूप छान सेलिब्रेशन करणार आहे. काल तर आम्ही बर्थडे केलाच, तुम्ही पाहिलंच असेल, पण आज पण आम्ही करणार आहोत. Yes. आणि खूप छान वाटतंय, पीसफुल वाटतंय. आम्ही जे पण गोव्यामध्ये ज्या पण रिसॉर्टला थांबणार आहे ते सर्व खूप भारी आहेत. Yes. कालचं पण तुम्ही पाहिलं, आजचं तर खूपच सुंदर आहे. आणि असेच तुम्हाला या व्लॉगमध्ये खूप खूप छान स्टेकेशन पाहायला मिळणार आहेत गोव्यामधले, जे की तुम्ही गोव्यामध्ये जर आलात तर इथे प्लॅन करू शकता. खूपच मस्त आहे.
करतोय आज आणि हेच त्यांचं रेस्टॉरंट आहे. तर आता आम्ही मस्तपैकी छान फिरायला जाणार आहे, जस्ट वॉक करणार आहे. बीचवर सुद्धा जाऊयात आणि संध्याकाळी आम्ही जिथे जाणार आहे ते वन ऑफ द मोस्ट ट्रेंडिंग प्लेस आहे इंस्टाग्रामचं. तर मी पुन्हा शॉपिंग केलेली आहे. कशी आहे टेस्ट? खूप गोड आहे, भारी आहे. आणि आता मी केक सुद्धा घेणार आहे. काल पण घेतला होता आणि त्याच शॉपमधून घेणार आहे कारण कालचा केक खूपच भारी होता. हो ना विशाल? हो. तुला केक आवडला म्हणून 2 वेळा करते का माझा बर्थडे? नाही आज पण बर्थडे ना तुझा खरं? हो आहे ना. मग आता आम्ही मस्तपैकी क्लबिंगला जातोय. आणि तिथे पाहूयात काय काय आहे, कसं आहे. खूप छान क्लब आहे. वन ऑफ द मोस्ट इंस्टाग्रामेबल फेमस प्लेस आहे ती. भरपूर सारे रील्स मध्ये मी पाहिलं होतं आणि विशालला म्हटलं आज तुझा बर्थडे तर एका छान ठिकाणी जाऊयात. हे पण खूप छान आहे पण आम्ही स्विमिंग वगैरे उद्या मॉर्निंगला करणार आहे इथे. आता मस्तपैकी छान आम्ही पार्टी करणार आहे. डान्स टाइम. येस, हे पाहू शकता गाईज शॉपिंग साठी. देखील तू इथूनच घेतलेत ना? येस, चांगले मिळाले तुला. हो, बीच वेअर ड्रेसेस घेतलेत मी इथून, खूप सारे घेतलेत. 10,000ची शॉपिंग झाली, खूप सारे. अरे बापरे. हे पाहू शकता गाईज सर्व फॉरेनर्स आहेत इथे आणि जिथे आम्ही स्टे करतोय सगळीकडे तुम्हाला फॉरेनर्स दिसतील आणि जे की मस्तपैकी बाईकवर फिरतात आहेत. सर्व रशियन्स आहेत. येस, सर्व रशियन्स आहेत. आणि आम्ही पण प्लॅन करत होतो बाईक घेण्याचा रेंटने, पण का नाही घेतली विशाल आपण? नाईट आहे आणि आम्ही दोघंच आहे ना, त्यामुळे नको रिस्क घ्यायला. आणि गरम पण खूप होतं. बेटर आपली 4 व्हीलर सेफ अँड साऊंड. येस, सो दॅट्स वाय आम्ही कारनेच चाललोय. आणि दुपारी तर खूप ऊन आहे इथे, खूपच गरमी आहे. आत्ता पण आम्ही बाहेर जस्ट वॉक करत होतो तरी पण आम्हाला खूप गरम झालं, म्हणजे ह्युमिडिटी फार आहे इथल्या क्लायमेटमध्ये. 4 नंतरच आम्ही बाहेर येतोय आणि फिरतोय. बाकी इतर टाइम आम्ही हॉटेल रूम वरती स्टे करतोय आणि भारी वाटतं. रूम्स पण खूप भारी आहेत. येस, मजा येते यावेळेस गोव्यामध्ये. जिथे आम्ही स्टे करतोय तो मॉर्जिम एरिया आहे, मॉर्जिम बीच एरिया. खूप सारे साइन बोर्ड्स किंवा जे स्टोरचे बोर्ड्स आहेत ते रशियन लँग्वेज मध्ये आणि इथे खूप सारे रशियन्स राहतात. तुम्ही पाहताय आम्ही कालपासून खूप छान अशा रिसॉर्टवर स्टे करतोय आणि आम्ही अजून 2-3 दिवस आहे गोव्यामध्ये. तर आम्ही जे पण रिसॉर्ट बुक केले तर ते सर्व असेच आहेत, खूप भारी आहेत, मस्त आहेत. उन्हामध्ये जास्त बाहेर जाऊ शकत नाही तर तुम्ही मस्तपैकी छान रिसॉर्टवरच थांबू शकता, रेस्ट करू शकता, स्विमिंग करू शकता, काहीही करू शकता. सो येस, त्यासाठी आम्ही खूप सारे छान छान वेगवेगळे असे रिसॉर्ट बुक केलेत जे की तुम्हाला सुद्धा आवडेल. हे कालचं तर पाहिलंच, ते पण खूप सुंदर होतं. आजचं पण खूप छान आहे जिथे आम्ही स्टे करतोय आणि अजून पण 1-2 दिवसाचे जे आम्ही स्टे करणार आहे ते पण फार छान आहेत. तर त्यासाठी तुम्हाला आमचा व्लॉग कंटिन्यू करायचा आहे. आणि हे जिथे पण आम्ही स्टे करतो याचे सर्व डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी सर्व डिटेल्स देणारच आहे. सो तुम्ही नक्की ते चेक करा आणि प्लॅन करा. पर डे किती आम्हाला कॉस्टिंग गेले तर ते सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे. पण सर्व जे काही आहे तर ते 10,000 प्लसच आहेत 1 डेचे. पण मी तुम्हाला सेपरेट असं खाली मी मेन्शन करेलच डिस्क्रिप्शन मध्ये. सो येस, पुढच्या कारमध्ये छोटे छोटे मुलं आहेत आणि ते आम्हाला हाय करतात आहेत. पाहू शकता तुम्ही, दिसेल काय ना? दिसेल ना. हे पहा, हे पहा, रशियन आहेत. नोहा
Yes, today we have a floating breakfast and we will enjoy. हे गाइस, तर आमचा फ्लोटिंग ब्रेकफास्ट आलेला आहे आणि आता मी मस्तपैकी छान फ्लोटिंग ब्रेकफास्ट एन्जॉय करणार आहे. सो येस, कम इनसाइड. फर्स्ट टाइम ऑर्डर केला आम्ही फ्लोटिंग ब्रेकफास्ट. खूप सारा आहे आणि माहिती नाही आम्हाला इतकं संपेल की नाही, पण खूप भारी फिलिंग वाटते. तर आता आम्ही मस्तपैकी दोघे जण एकत्र ब्रेकफास्ट करतो, स्विमिंग करतो. सो ये भारी आहे. प्रॉपर्टी खूपच भारी होती आणि आता आम्ही इथून चेकआउट करतोय, जातोय नेक्स्ट प्रॉपर्टीकडे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. त्याचे डिटेल्स त्याच्यात तुम्हाला सर्व देईल व्यवस्थित. त्याच्याला कसं वाटलं ते सर्व आणि सांगेल. ही इतकी छान प्रॉपर्टी, हे सर्व काही विशालने मॅनेज केलेलं आहे. ऍक्च्युली काल आम्हाला खूप लेट झाला. 1 वाजेपर्यंत तर आम्ही तिथेच होतो, कारण की इतकं छान आहे. पूर्ण जे क्लब होतं ते नोहा, फोटोज काढायला पण खूप मस्त होते. त्यानंतर वेगवेगळे डान्स परफॉर्मन्स होते. अरेबिक डान्स होता, त्यानंतर बेली डान्स, फायर शो. तर त्यामध्ये आम्हाला कळलंच नाही कसा वेळ गेला. हो ना विशाल? खूपच मजा आली. कसा सेलिब्रेट झाला तुझा बर्थडे? खूपच भारी. येस, वन ऑफ द बेस्ट बर्थडे. तर तुम्ही गोव्यामध्ये आलात तर नोहाला नक्की जा नाईट पार्टीसाठी. खूप छान आहे आणि आम्हाला एंट्री फी 4000 रुपीज पे करावी लागली दोघांचे. मॉर्निंगच इतकी छान झाली आहे. तर पूर्ण दिवस तर अजून जायचं आहे. आम्ही आज पण खूप काय काय करणार आहोत. सो त्यासाठी तुम्हाला आमचा व्लॉग कंटिन्यू करायचा आहे.